नमस्कार मित्रांनो, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अथर्व सुदामे याने नुकतीच श्री ब्रह्मचैतन गोंदवळकर महाराजांवर एक शॉर्ट फिल्म तयार केली आहे. या शॉर्ट फिल्म मागची एक सुंदर आणि भावूक गोष्ट त्याने चाहत्यांसोबत शेअर केली आहे. अथर्व सांगतो की गोंदवळकर महाराजांवर काही चांगलं काम करायचं ही इच्छा त्यांच्या मनात खूप दिवसापासून होती. महाराजांबद्दल त्यांना खूप श्रद्धा असल्याने त्यांचे विचार लोकांपर्यंत पोचवावेत असे त्याला वाटत होते. या शॉर्ट फिल्मसाठी महाराजांची भूमिका कोण साकारणार हा मोठा प्रश्न होता. अथर्वची इच्छा होती की ही भूमिका प्रसिद्ध अभिनेते सुबोध भावे यांनी करावी. त्याने सुबोध भावे यांना स्क्रिप्ट पाठवली आणि विशेष म्हणजे स्क्रिप्ट आवडताच त्यांनी लगेच होकार दिला. शूटिंगही अतिशय छान पार पडले. त्यानंतर सुबोध भावे यांनी स्वतः अथर्वला फोन केला आणि विचारला, सगळं तुझं मनासारखं झालं ना? अथर्वने होकार दिल्यानंतर त्याने सहजच मानधनाबद्दल प्रश्न विचारला. त्यावर सुबोध भावे म्हणाले, अरे तू चांगला काम करतोयस, कर, मी आहे. हे शब्द ऐकून अथर्व काही क्षण निशब्द झाला. त्याला वाटलं की जणू गोंदवळकर महाराजांचाच आशीर्वाद त्याला मिळालेला आहे. या शॉर्ट फिल्ममुळे अथर्वाच्या आयुष्यातील दोन महत्त्वाची व्यक्ती एकत्र आल्या. एक म्हणजे त्यांच्या आराध्य गोंदवळकर महाराज आणि दुसरे म्हणजे अभिनेते सुबोध भावे यांच्या कृतीचं सध्या सोशल मीडियावर खूप कौतुक होत आहे. या संपूर्ण घटनेबद्दल तुमचं मत काय? आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. धन्यवाद.